Tejwarta News Network 24/7. Tejwarta News Network, हमेशा सच के साथ। आणि भेटला जर आम्ही रस्ता आहे त्या जागेवर रस्ता करून देणार रस्ता असूनही महावीज भेटला तर त्याची कोणीच दखल घेत रस्ता नाही, त्याची हाईट नाही, त्याचा साईड पट्ट्या नाही, कसल्या प्रकारे काहीच नाही. 25 दिवस झालं महावीज नाही आणि आमच्या 2-2 एकर वावर घेतले रस्त्यासाठी. ते भूसंपादन जागेवर रस्ता होणार नाही. गेलो तर महावीज नाही, काहीच नाही, परत अजून द्यायचं का? नाही आता आम्ही कुठं मागवतो जास्त आहे ते मध्ये जी आपली सांडव्याची भिंत जी आहे, जी आता पाऊस 14 तारखेला जो पाऊस झाला, नंतर 28 तारखेला एक पाऊस झाला, त्याच्यामध्ये जे पूर्णपणे नुकसान झाले आता आपण सगळेच पाहत आहे. तर या मार्गदर्शक भिंतीचं कामासाठी जे इस्टिमेट किंवा जे टेंडरिंगचं काम आहे, इस्टिमेटचं काम आपण लवकरात लवकर म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये करून देऊयात. आणि याच्यासाठी आता आपल्या WRD जलसंपदामध्ये 2 विंग आहेत, एक कन्स्ट्रक्शन विंग आणि एक आपली मेंटेनन्सची विंग. तर आम्ही मेंटेनन्सचं काम पाहतो. तर कन्स्ट्रक्शन विंगसाठी आपण नाशिकसोबत लवकरात लवकर संपर्क करून त्यांच्याकडून आपले डिझाईन डॉक्युमेंट्स घेऊन जर डिझाईन डॉक्युमेंट्समध्ये आपला सांडवा जर दुसऱ्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून लवकरात लवकर काम कंप्लीट करू. जे पूर्वस्थिती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणजे आपण त्यासाठी नाशिककडून डॉक्युमेंट्स मागवून ग्रामस्थांची आणि मामांची जी मागणी होती ना ती ते क्रॉस चेक करतील. नाशिकला त्यांच्याकडे डिझाईन वगैरे जर का असेलच तिकडं सगळ्यांच्या म्हणण्यानुसार. आता आपल्याकडे ते ऑन पेपर काही नाही आहे. 8 दिवसात परत येणार आहे काय झालेले काय सर, आमच्यासोबत जलसंपदासोबत त्यांचा एकही पत्रव्यवहार आतापर्यंत झालेला नाही. आता आम्हाला ज्यावेळेस प्रसारमाध्यमातून या गोष्टी समजल्या त्यावेळेस आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन इथं आलेलो आणि आमच्यापर्यंत आलेलं नाही. प्रति म्हणून तुम्हाला टाकलेलं होतं, त्याच्यात प्रति म्हणून टाकलेलं आहे ते. आता शासनाची चुकी आहे ना ते, आमच्यापर्यंत पोहोचले ना, त्यामुळे आम्हाला नाही त्यांची चुकी आहे ना ते, आमची चुकी नाही. आम्ही दिलेलं आहे. सांडवेची भिंत ज्यावेळेस फुटली त्याचा इनपुट तुमच्याकडे काही झालं नाही का? आम्ही आता त्याच्यामध्ये फुटलेलं सुद्धा आमचं सर आता जे आहे ना, ते जे बोलतायत ना ते उपोषणाची माहिती आम्हाला थोडी लेट आपण ते करून त्यांनी पाठवलं तहसील म्हणून तुम्हाला लवकर पाठवलं. ते आपण काम लवकरात लवकर मार्गी लावू तुमचं. आणि आपल्या ज्या मशीन आता आपण शिफ्ट केले तर अजून 1-2 दिवसामध्ये अजून 1-2 मशीन शिफ्ट करून काम जेवढं फास्ट करता येईल आपल्याला तेवढं लवकरात लवकर. ही संरक्षण भिंत असल्याशिवाय सांडव्याचं काम संरक्षण भिंतीचं सर एस्टिमेट आम्ही केलेले तुम्ही पाहून घ्या. त्याचे अजूनही आम्ही वाढवतो नाही. आणि जर आपण हा सांडवा जर दुसरीकडे शिफ्ट होत असेल, जर डिझाईन मध्ये पहिला तसा असेल आणि जर आपण तो दुसरीकडे शिफ्ट करत इथं जास्त काम करण्याची गरज पडणार नाही. हा, त्याच्यामुळे अगोदर आपण डॉक्युमेंट्स मागून घेऊ. डॉक्युमेंट मध्ये काय आपल्याला निष्पन्न होते ते बघूयात. एकदा ते झालं की मग आपण बाकीची पुढची कारवाई सुरू करू. कारण 2010 ते 11ला ती संरक्षण भिंत बांधली होती कोणती जे आता आहे. आणि जर तसं नसेल तर आपण याच संरक्षण भिंतीला अजून उंची देऊ, हाईट वाढवून घेऊ, तुमच्या रस्त्यापेक्षा 2-3 फूट वरती घेऊ. आणि लांबी तर वाढूच पण हाईटही देऊ त्याला अजून, अशी काय अडचण नाही. 2 गोष्टी आहेत त्याच्यात. जर का सांडवा शिफ्ट असेल ना लेआउट नुसार तो तिकडे पुढे यांच्या उपोषणाचा या ठिकाणी 5वा दिवस काही चालू होता, तरी जे PWD असेल वगैरे असेल त्यांनी दखल घेऊन त्या ठिकाणी जो शब्द दिला ते त्या काळात फक्त त्यांनी ते शब्द पाळावा. तुम्ही जे म्हणले की 2-3 दिवसात आम्ही या ठिकाणी काम चालू करू, ते आम्हाला कच्चा रस्ता होईना पण सध्या गावकऱ्यांना वाजवण्यासाठी कच्चा रस्ता या ठिकाणी 2-3 दिवसात तुम्ही काम चालू करून द्या. आणि तुम्ही जे नाशिकचे जे मागणी प्रस्ताव पाठवले त्याची प्रत सुद्धा आम्हाला गावकऱ्यांना या ठिकाणी द्यावी. सर, जे पुण्याचा प्रस्ताव तुम्हाला सांगितलं थोडं जरी पाणी वाढलं गावात तरी गावातली ये जा एका कंपनी या ठिकाणी बंद होते. कड्यावरून लोकांनी ये जा करावं लागतं. आम्हाला सुद्धा गावात यायचं म्हणजे की अडचण येतात. मुलांना सुद्धा शाळेत प्रत्येकच अडचण सर्वात या ठिकाणी अडचणी वाटते. विद्यार्थ्याच्या जीविताशी धोका आहे. पलीकडे जायचं म्हणलं पुलाचा नवीन प्रस्ताव या ठिकाणी तुम्ही बनवून या ठिकाणी लवकरात लवकर पाठवा. आम्हाला सुद्धा तुम्ही या ठिकाणी माहिती पडते काम केले तर आमची शेतकरी बांधव खरंच तुमच्या डिपार्टमेंटला तुम्ही पण लवकर घेते. त्याच्यामुळं सर्वांचे या ठिकाणी ज्या ठिकाणी आला आमचे कोऑपरेशन सोडण्यासाठी जो शब्द दिला तेव्हा ते कामं तुम्ही 2-3 दिवसात चालू करावं एवढंच तुम्हाला सर्वांची वतीने विनंती करतो व सर्वच गावकऱ्यांच्या वतीनं तुमचे दोन्ही डिपार्टमेंटचे या ठिकाणी आभार मानतो व सांगतो. धन्यवाद.